हॅलो, आज मी तुम्हाला चिकन दम बिर्याणी करून दाखवणार आहे. आता आपल्याकडे जर पूर्वतयारी असेल ना, तर नवशिक्या लोकांनाही सहज शक्य होणारी अशी ही रेसिपी आहे. तर चला आता आपण चिकन दम बिर्याणी कशी करायची ती बघूया. आता आपल्याला चिकन बिर्याणी करायची आहे ना, त्याच्यासाठी हे अर्धा किलो मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. आता हे 2 वेळेला धुवून अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. ते आता मी भिजत ठेवते तांदूळ. हे बघा, आता मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि अर्धा तास झालेला आहे आपले तांदूळ भिजायला. आता चांगले भिजलेले आहेत. आता ह्या पाण्यामध्ये मी पहिला आधी मीठ घालून घेते, 3 चमचे. आणि आता हे खडे मसाले टाकून घेऊया आपण. याच्यामध्ये जिरा आहे, दालचिनी आहे, मसाला वेलची आहे आणि जायपत्री आहे. हे सगळं टाकून घेते, खडे मसाले. आणि ह्याच्यामध्ये आता आपण 75% भात शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, आता हे मी तांदूळ ह्याच्यामध्ये घालून घेते. हा बघा, आता आपला हा भात झालेला आहे, 75% चांगला शिजलेला आहे. आणि आता हा भात मी काढून घेते. हे बघा, आता ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये आता तेल घेतलंय मी आणि हा कांदा आपण फ्राय करून घेऊया पहिले. चांगला गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आपल्याला. आता आपला कांदा तळला जातोय तिकडे, तोपर्यंत इकडे आपण चिकन मॅरिनेट करायला घेऊया. आता हे पहिला आधी आलं लसूण पेस्ट घालूया. आता हा बिर्याणी मसाला आहे. आता ह्या बिर्याणी मसाल्यामध्ये मी मीठचं सगळं टाकून घेतलेलं आहे. 3 चमचे घेतलेला आहे बिर्याणी मसाला, तो घालून घेऊया आपण. आणि हे दही, दही आता मी 2 चमचे घेतलेले आहे. आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, आता मिक्स झालंय. आणि ह्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकूया आणि हा पुदिना टाकून घेऊया. आणि हे 2 तासासाठी चांगलं मॅरिनेट करून ठेवूया आपण. आता मी तुम्हाला 2 तास बोलली, पण तुम्ही रात्रभर जर हे मॅरिनेट करायला ठेवलं ना, तर अतिशय चांगलं होतं, मग मॅरिनेट होतं. चला, आता आपलं हे झालेलं आणि मॅरिनेट आपण करायला ठेवूया. हे बघा, आता आपले 2 तास मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं. आता ते झालेलं आहे. आणि हा आता आपण कांदा हा तळलेला आहे, तो पाऊण हिस्सा कांदा आपण टाकून घेऊया याच्यावर. आणि थोडासा कांदा आपण दम देताना आपण ठेवूया. चला, आता मी तेल टाकलेलं आहे भांड्यामध्ये आणि आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया. आता हे सगळं आपण चिकन टाकून देऊया. आता हे परतून घेऊया. 2 ते 3 मिनिटं आपण परतून घ्यायचं चांगलं आहे. हे बघा, आता मी चांगलं परतून आधी घेते. आता हे आपण 2 तासासाठी मॅरिनेट केलेलंच आहे ना, त्याच्यामुळे ते चांगलं स्पायसी छान बनतं ते. हे बघा, आता चांगलं तेल सुटलंय त्याला. आणि आता जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आपण एकदम बारीक गॅसवर ह्याला शिजून द्या. हे बघा, आता 10 मिनिटं आपले झालेले आहे. आणि आता हे टोमॅटो आपण मिक्स करून घेऊया प्रथम. छान, त्याला तेल छान सुटले.
तर अजून आपण 10 मिनटं आपण परत शिजवून घेऊया. हे बघा आता 10 मिनटं झालेले आहेत. आता संपूर्ण आपलं चिकन शिजलेलं आहे आणि आता हा भात वर थर लावून घेऊया. साईडला व्यवस्थित लावून घ्यायचं आपण. बघा आता भाताचा थर आपल्याला लावून होतोय. भाताचा थर लावून झालेला आहे. आता आपण त्याच्यात कलर टाकूया. आता कलर लावून झालेला आहे. आता आपण हा कांदा तळलेला टाकून देऊया. आता ही कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपल्याला फॉईल पेपर ह्याच्यावर लावून ह्याच्यावर झाकण ठेवूया चांगलं आणि 10 मिनिटासाठी आपण एकदम बारीक गॅसवर किंवा आपण खाली तवा ठेवला तरी चालेल, त्या तव्यावर आपण ठेवून याला दम देऊया 10 मिनिटासाठी. हे बघा आपलं आता झालेलं आहे. हे बघा आता मी गॅस बंद केला आणि आज मी तुम्हाला ही चिकन दम बिर्याणी करून दाखवलेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. कुठल्या तरी एका फंक्शनला असं तुम्ही करून बघा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.